नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदनकर. तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. पेपर 2 विषय मराठी या संबंधीचा हा व्हिडिओ आहे आणि आपण यूजीसी नेट एक्झाम 2025 साठी प्रिपेअर करतो आहोत. पेपर 2 विषय मराठीमध्ये आपण घटक 1, घटक 1 भाषा, भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञान याबद्दलचे प्रश्न पाहणार आहोत. महत्वाचे पीवायक्यू प्रश्न पाहणार आहोत. नेमके कशा पद्धतीचे प्रश्न या घटकांमधून विचारले जातात हे सगळं आपण इथे पाहणार आहोत. या आधीचे घटक जे आहेत आपण घटक 10 पासून सुरू केलं होतं आणि आज आपण घटक 1 पर्यंत पोहोचले आहे. या आधीचे पूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूबला आहेत, तर तुम्ही नक्कीच बघा. तुम्हाला खूप मदत होईल अभ्यासाला. आणि आपली जी बॅच आहे ती येत्या 15 सप्टेंबर पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन अभ्यास स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. एकंदरीत मराठी विषयाचा अभ्यास करताना आपल्याला महत्वाचे पीवायक्यू काय आहेत किंवा कसल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे सुद्धा कल्पना असणे भरपूर आवश्यक आहे. कारण आपल्याला मुळात प्रश्न कसे येतात हे माहिती नसेल तर अभ्यास कसा करावा हेही आपल्याला कळणार नाही. ठीक आहे, त्यामुळे महत्वाचे पीवायक्यू झालं किंवा मग टेस्ट सिरीज झाली ते खूप महत्वाचे असते. ठीक आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठी यासाठीचा कोर्स, यासाठीची बॅच, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे. सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास सुद्धा असणार आहे. पूर्ण 10 युनिटचे नोट्स मिळतील जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल. सोबत 20 प्लस अधिक टेस्ट मिळणार आणि पूर्ण अभ्यासक्रमाची चाचणी सुद्धा असेल किंवा घटकनुसार सुद्धा असणार आहे. याची जी फीज आहे ती 10,000 रुपये, पण खास ती तुमच्यासाठी 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या आणि आता अभ्यासाला नक्की लागा. ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड केल्यानंतर आपण इथे माय कोर्सेसमध्ये जाऊन मराठी लिहायचं आणि त्यामध्ये अशा पद्धतीचे 2 कोर्सेस येतात. त्यामध्ये आपल्याला यूजीसी नेटसेट मराठी 2025 हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पब्लिश कोर्स केल्यानंतर आपल्याला इथे कंटेंटमध्ये जायचं आहे. त्यामध्ये आपल्याला एमएस सेट पेपर 1, नेट सेट पेपर 2, मॉक टेस्ट, पीवायक्यू टेस्ट, युनिट वाईज टेस्ट, नोट्स, क्रॅश कोर्स सगळं तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. त्यामुळे नक्की बघा. बघ, आता घटक 1 मध्ये आपल्याला काय अभ्यास करायचा आहे? घटक 1 काय आहे? भाषा, भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञान. त्यामध्ये आपल्याला भाषेची ओळख करून घ्यायची आहे. भाषिक व्यवहाराचे स्वरूप कसे असतात? मौखिक लिखित भाषा काय असते? दृक श्राव्य कला भाषा काय असते? सादरीकरणाची कला कोणती आहे? भाषेचे कार्य काय आहे? साहित्याच्या भाषेचे वैशिष्ट्य काय आहे? भाषा आणि कथन याबद्दल सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सोबत व्याकरण, शब्दाचा जाती झालं, विभक्ती, प्रयोग, क्रियापद विचार, समास, अलंकार, वृत्ते हे सगळं इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे. सोबतच भाषा विज्ञानामध्ये आपल्याला भाषेची उत्पत्ती कशी झाली किंवा उपत्ती कशी झाली, भाषाकुल संकल्पना नक्की काय आहे, स्वन, सनीम, स्वनांतर, पद, पदिम, पदांतर हे सगळं काय असतं, मराठीचे लेखनविषयीचे नियम काय आहे किंवा मग भाषा विज्ञान काय असते, त्याचे स्वरूप काय, त्याची मांडणी काय, व्याप्ती काय, त्यानंतर संदेशनाची माध्यमे कोणती आहेत, त्याचे घटक कोणते आहेत, किंवा मग मराठी भाषा व तंत्रज्ञान आणि नवभाषा निर्मिती कशी झाली. सोबतच मराठी भाषेच्या काय काय बोली आहे, कोणकोणत्या बोली आहे, अहिराणी, कोकणी, मालवणी, पावरा, मावची, तावडी, तडवी, चंदगडी, भिलाऊ, झाडी, वऱ्हाडी, घाटी, भिल्ली, डांगणी, तखणी हे सगळ्याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे या घटकामध्ये. आणि सोबतच भाषा व बोली यांच्या समाजातील स्थान, सहसंबंध, बोलींचे स्वरूप, वैशिष्ट्य आणि बोलींची निर्मिती हे सुद्धा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. सोबतच इतर बोलींचा काय प्रभाव आहे किंवा मग बोली अभ्यासाचे महत्व काय आहे हे सुद्धा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. हा घटक थोडा मोठा आहे आणि खूप अभ्यास करण्यासारखा आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या. ही बॅच खास तुमच्यासाठी आम्ही केलेली आहे, सुरू केलेली आहे. नक्की याचा फायदा घ्या. चला, तर मग पहिला प्रश्न आहे, डॅश या भाषा वैज्ञानिकांनी पदविचार, वाक्यविचार याचा व्याकरण शीर्षकाखाली एकत्र विचार केला आणि पद स्वनिम्नी हा एक स्वतंत्र स्तर कल्पलेला आहे. तर ते कोणी केलेलं आहे? कोणत्या वैज्ञानिकांनी? ब्ल्यूफिल्म, चॉम्स्की, हॉकेट, ग्लिसन. सांगा बघू. ते केलेलं आहे हॉकेट या वैज्ञानिकाने. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. त्यानंतर भाषा हा एक प्रकारचा चिन्ह व्यापार आहे. भाषेचे संबंध मनोव्यापाराशी व मानसिक शक्तीशी आहे. पहिले विधान बरोबर, दुसरे विधान चूक. पहिले विधान चूक, दुसरे विधान बरोबर, दोन्ही विधाने बरोबर. एकंदरीत आजकाल काय होतं, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. 2 तुम्हाला वाक्य दिले असतात आणि कोणतं विधान बरोबर आहे ते आपल्याला काढायचं असतं. सांगा बघू. भाषा हा एक प्रकारचा चिन्ह व्यापार आहे. भाषेचे संबंध मनोव्यापाराशी आणि मानसिक शक्तीशी आहे. तर दोन्ही विधाने बरोबर आहे. भाषा ही काय एक प्रकारचा चिन्ह व्यापार आहे, है ना? आणि त्यानंतर भाषेचा संबंध मनोव्यापाराशी पण होतो आणि मानसिक शक्तीशी सुद्धा होतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे ड.
त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, स्वन ही स्वन विज्ञानाची सामग्री आहे आणि स्वन विज्ञान स्वनाकडे भौतिक घटना म्हणून पाहतोय. पहिले विधान बरोबर तर दुसरे विधान चूक. दोन्ही विधाने चुकीची आहे, दोन्ही विधाने बरोबर आहे. पहिले विधान चूक व दुसरे विधान बरोबर. काय असणार आहे सांगा बघू. तर दोन्ही विधाने इथे सुद्धा बरोबर आहे. स्वन ही स्वन विज्ञानाची सामग्री आहे आणि स्वन विज्ञान स्वनाकडे भौतिक घटना म्हणून आपण बघतो आहोत. तर दोन्ही विधान काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, क असणार आहे. त्यानंतर हवेत निर्माण झालेल्या स्वन लहरीच्या अभ्यासाला असे म्हणतात. संचार केंद्रीय स्वन विज्ञान, श्रवण केंद्रीय स्वन विज्ञान, उच्चार केंद्रीय स्वन विज्ञान की औपचारिक स्वन विज्ञान. हवेत निर्माण झालेल्या स्वन लहरीच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं, तर त्यांना संचार केंद्रीय स्वन विज्ञान असं म्हटलं जाते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, अ असणार आहे. ठीक आहे. नंतर एखाद्या भाषेत विशिष्ट उपयोगानुसार एकत्रित करणे सोयीचे असलेल्या तसेच आंशिक उच्चार सामान्य असणाऱ्या ध्वनीचा वर्ग म्हणजे काय, रूपीम, पदीन, स्वनिम की यापैकी नाही. सांगा बघू. तर ते काय आहे, स्वनिम आहे. एखाद्या भाषेत विशिष्ट उपयोगानुसार एकत्रित करणे सोयीचे असलेल्या तसेच आंशिक उच्चार सामान्य असणाऱ्या ध्वनीचा वर्ग म्हणजे काय, ते स्वनिम. ठीक आहे. आणि रुपीम काय आहे, तर हा ही एक भाषेतील अर्थमाण आणि विभाजन न करता येण्याजोगी लघुत्तम अर्थात्मक एकक आहे आणि जे स्वतःच एक स्वतंत्र शब्द असू शकते आणि किंवा शब्दाचा अर्थपूर्ण भाग सुद्धा असू शकते. ज्याप्रमाणे ध्वनी विचार स्वनिम ही मूलभूत एकक आहे, त्याचप्रमाणे रुपीम हे सुद्धा रूप प्रक्रिया किंवा अर्थ अभिव्यक्तीची मूलभूत एकक असणार आहे. ठीक आहे. लघुत्तम एकक म्हणून तुम्ही रुपीमला लक्षात आणू शकता. ठीक आहे. आणि पदिम म्हणजे काय, तर विविध अर्थ असलेले एक संक्षिप्त रूप आहे, ज्यामध्ये त्याचा अर्थ विचित्रता शोधण्यासाठी किंवा रुपीम या शब्दासाठी मराठीत पदिम हा सुद्धा शब्द वापरला जातो. ठीक आहे. आपलं उत्तर काय आहे मग, एखाद्या भाषेत विशिष्ट उपयोगानुसार एकत्रित करण्याचे सोयीचे असलेले तसेच आंशिक उच्चार सामान्य असणारा ध्वनीचा वर्ग म्हणजे काय, तर स्वन. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्याही उच्चारणाचे लघुत्तम सार्थ घटक म्हणजे वाक्य आणि विशिष्ट रूपिकाच्या वर्गात समाविष्ट असलेल्या रूपिकांना त्या रूपिकाचे रूपिकाकार असे म्हटलं जातं. काय आहे मग, पहिले विधान चूक, दुसरे विधान बरोबर, दोन्ही विधाने बरोबर, पहिले विधान बरोबर तर दुसरे चूक, दोन्ही विधाने चूक. तर पहिले विधान हे चूक आहे आणि दुसरे विधान काय आहे, बरोबर आहे. विशिष्ट रूपकाच्या वर्गात समाविष्ट असलेल्या रूपिकांना त्या रूपिकाची रूपिका तरी म्हणतात आहे. तर कोणत्याही उच्चारणाचे लघुत्तम सार्थक घटक म्हणजे वाक्य हे चुकीचे आहे. मी आताच तुम्हाला सांगितलं ते काय आहे, रूपिम असणार. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे अ. त्यानंतर शून्य रूपिकानंतर ही संकल्पना यांनी यांनी मांडली. ब्लूमफिल्ड, पाणिनी, वांगभट, सोस्युअर. ठीक आहे. शून्य रूपिकांतर ही संकल्पना पाणिनी यांनी मांडलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ब असणार आहे. नंतर शब्द हा भाषेचा लघुत्तम सार्थ घटक आहे, रूपिम हा भाषेचा लघुत्तम सार्थ घटक आहे. पहिले विधान बरोबर तर दुसरे विधान चूक, पहिले विधान चूक तर दुसरे विधान बरोबर, दोन्ही विधाने चूक आहेत की दोन्ही विधाने बरोबर आहेत. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं कोणता भाषेचा लघुत्तम सार्थ घटक आहे, पहिले विधान हे काय चुकीचे आहे आणि रूपिम काय आहे, लघुत्तम घटक आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा की रूपिम जो आहे हा लघुत्तम सार्थ घटक आहे भाषेचा. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, पहिले विधान चूक आणि दुसरे विधान बरोबर असं असणार. त्यानंतर वर्णात्मक भाषा अभ्यासामध्ये नवीन भाषा भेद प्रकाशात आणले जातात आणि औपचारिक भाषा अभ्यासात मिळवलेल्या माहितीचा व्यवहारात उपयोग करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. पहिले विधान चूक आहे, दुसरे विधान बरोबर, पहिले विधान बरोबर आहे, दुसरे विधान चूक, दोन्ही विधाने चूक आहे की दोन्ही विधाने बरोबर आहे. सांगा बघू. पहिले विधान बरोबर आहे, दुसरे विधान चुकीचे आहे. वर्णात्मक भाषा अभ्यासामध्ये नवीन भाषाभेद प्रकाशात आणले जातात आणि औपचारिक भाषा अभ्यासात मिळवलेल्या माहितीचा व्यवहारात उपयोग करण्यासाठी मार्गदर्शन सुद्धा केले जाते. हे काय चूक आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, मराठी अभ्यास मंडळाने समाज भाषा विज्ञान या नवीन अभ्यास क्षेत्राचा प्रथमच पदव्युत्तर मराठी वर्गासाठी अभ्यासक्रम तयार करून कार्यान्वित केला आहे. नागपूर विद्यापीठातील, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील, सावित्रीबाई फुले विद्यापीठातील की मुंबई विद्यापीठ. सांगा बघू.
मराठी अभ्यास मंडळाने समाज भाषा विज्ञान या नवीन अभ्यासक्रमाच्या क्षेत्राचा प्रथमच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात काय केलेला आहे, अभ्यासक्रम तयार करून कार्यान्वित केलेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, प असणार आहे. त्यानंतर आत्मसात केलेल्या नियम व्यवस्थेला क्षमता असे नाव दिले जाते. आत्मसात केलेल्या भाषिक यांनी भाषिक नियम व्यवस्थेला क्षमता असे नाव दिले. कोणी? चॉम्स्की, सपीर, वर्क की मॅलिनोस? चॉम्स्की जे आहे त्यांनी हे नाव दिलेले आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे अ. नंतर संकेत चिन्हांच्या खुणेमुळे आपल्याला कोणती गोष्ट समजते? कोणत्याही गोष्टीचे अस्तित्व, वस्तूची अवस्था समजते, समाज व्यवहार शक्य होते, आशय अभिव्यक्ती समजून येते, परकीय भाषा अवगत होते. संकेत चिन्हाच्या खुणेमुळे आपल्याला कोणती गोष्ट समजते? कोणत्याही गोष्टीचे अस्तित्व समजते आणि वस्तूची अवस्था समजते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, अ असणार आहे. नंतर स्वन व्यवस्था, पदव्यवस्था या स्तरावरील साम्य विचारात घेऊन या पद्धतीत कशाचे वर्गीकरण केले जाते? भाषेचे, अर्थविचाराचे, आशयाचे, वाक्यविचार. स्वन व्यवस्था, पदव्यवस्था या स्तरावरील साम्य विचारात घेऊन या पद्धतीत कशाचे वर्गीकरण केले जाते? वर्गीकरण याचे भाषेचे केले जाते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, अ असणार आहे. नंतर स्वन व्यवस्था, पदव्यवस्था या स्तरावरील साम्य लक्षात घेऊन कोणते वर्गीकरण केले जाते? रूपांतरित, वाक्यविन्यासात्मक, स्वनित्मक, परूपात्मक. कोणते केले जाते? हे परूपात्मक जे असतात ते वर्गीकरण केले जाते. पदव्यवस्था, स्वन व्यवस्था. ठीक आहे. बोली कोणत्या भाषेपासून निर्माण झालेली आहे? संस्कृत, कानडी, इंग्रजी, प्राकृत. बोली कोणत्या भाषेपासून निर्माण झालेली आहे? बोली ही प्राकृत भाषेपासून निर्माण झालेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ड असणार आहे. नंतर शब्दसंग्रह आणि व्याकरण संरचना या दोन्ही स्तरांवर जेव्हा भाषांमध्ये साम्य आढळते तेव्हा त्या भाषा किती भाषाकुलातल्या असतात? 3, 2, 1, अनेक. सांगा बघू. शब्दसंग्रह आणि व्याकरणिक संरचना या दोन्ही स्तरावर जेव्हा भाषांमध्ये साम्य आढळते ते एकच भाषाकुलातलं असतं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, क असणार आहे. नंतर दोन मुक्त रूपी एकत्र येऊन जो नवीन शब्द तयार होतो त्याला काय म्हटलं जातं? व्यंजना, ध्वनी, समास, अलंकार. दोन मुक्त रूपी एकत्र येऊन जो नवीन शब्द तयार केला जातो त्याला समास असे म्हटलं जातं. ठीक आहे. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे, क असणार आहे. नंतर शब्दाच्या जाती एकूण किती आहेत? 5, 3, 8, 10. सांगा बघू. किती आहेत? 8 शब्दाच्या जाती आहेत, आपल्याला माहिती आहे. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, है ना, असे 4 मेन आहे. त्यानंतर मग क्रियाविशेषण आहे, शब्दयोगी, उभयनवी, अं, केवळ प्रयोगी. ठीक आहे, अशा पद्धतीचे आहेत 8. ठीक आहे, तर आपण मग घटक 1 याबद्दलचे महत्वाचे प्रश्न पाहिलेले आहे. पार्ट 2 सुद्धा येणार आहे कारण हा घटक खूप मोठा आहे. त्यामुळे आपण थोड्या चांगल्या पद्धतीने कव्हर करूया याला. आणि आपली बॅच जी आहे ती येत्या 15 सप्टेंबर पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिस्टोअरवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू.